काय डिस्कस चालू आहे? डिस्कशन चालू आहे, कसा आरास करायचा आहे बघूया आता, तुम्हाला फायनल मिळेलच. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका प्रफुल्ल चव्हाण आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये आपलं स्वागत करत आहे. आज रात्रीचे 9 वाजल्यात आणि आज आपण आपल्या लाडक्या बाप्पांच्या आगमनाची तयारी चालू केलेली आहे. आपला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, या मंडळाचं आपण आज आगमनाची तयारी करत आहे. ही आपली गँग पाठीमागे उभी आहे. तर चला बघूया आजच्या व्लॉगमध्ये काय काय नवीन घडते. आता आपलं काम प्रगतीपत्रावर चालू आहे. वरची झालर मारून घेतलेली आहे, पडदा मारून झाला आहे. समोरच्या साईडचं काम आता चालू झाले, सर्व मंडळी आलेली आहे. काय डिस्कस चालू आहे? डिस्कशन चालू आहे, कसा आरास करायचा आहे बघूया आता, तुम्हाला फायनल मिळेलच. काठी बांधण्याचे काम चालू आहे. रसाचं काम जोरात चालू आहे. आमचे धडाडीचे कार्यकर्ते प्रफुल्ल चव्हाण काम करताना दिसत आहे. रात्रीचे 10 वाजलेले आहेत आणि ते काम करताना दिसत आहेत, कारण त्यांना आज काहीही करून पडदे बांधून काम ओके म्हणजे फिनिशच करायचं आहे. त्यांना त्यांचं स्वप्न आहे, ते पूर्ण करणार आहेत ते. हे आमचे कार्यकर्ते दुसरे हे माप घ्यायल्यात. कसले माप घेतात ते काय आम्हाला माहिती नाही, पण माप घ्यायल्यात ते काहीतरी करायल्यात. म्हणजे गणपतीची माप घ्यायला कोणते तरी माप घ्यायल्यात. झालर बांधायचं काम चालू आहे. इंद्रजित आजगेकर, आमच्या मंडप गणपतीचा लेझिम पथकाचा सराव चालू आहे. तर पांढरा पडदा बांधून झाल्यानंतर आपण दोन्ही साईडला 2 प्रकारचे पडदे बांधून ओके करणार आहे. फायनली पडद्याचं काम 100% कंप्लीट झालेलं आहे. आणि आता झालरचं काम झालं आहे की पडद्याचं काम झाल्यानंतर फक्त लाईटिंग आणि डेकोरेशन, वरचं आपलं ते रानातली फळं फुलं झालं की झालं काम. बाकी सगळं झालं आहे. बाबू आलेले आहेत. रात्रीचे 12:30 वाजून गेलेले आहेत आणि आपले कार्यकर्ते धडाडीने काम करत आहेत. डिया, कसं काय वाटते कोल्हापुरात येऊन? गणपती बाप्पांसाठी तुम्ही इथं आलात आज. फायनली आपण पडद्याचं काम कंप्लीट केलेलं आहे. रात्रीचे 12 वाजलेत आणि आता फक्त साईडचे पडदे जे आपण डेकोरेशन वेगळ्या पद्धतीने करणार आहे आणि आतली लाईटिंग ही नवीन आणून करणार आहे. एवढंच आपलं काम राहिले. हे काम आपण उद्याच्या सत्राचं काम इथेच थांबवून उद्याच्या सत्रात हे काम घेणार आहे. आपले मंडळी सगळी दमलेली आहेत. दिवसभर काम करून रात्री मंडळासाठी योगदान देण्यासाठी आली होती. सर्वांचे आभार. उद्या पुन्हा भेटू कंटिन्यू व्लॉगमध्ये. नमस्कार मित्रांनो, दिवस दुसरा. आज आपलं डेकोरेशन, बाप्पाचं आगमनाच्या आधी डेकोरेशनचं काम चालू आहे. आपले मंडळाचे कार्यकर्ते, धडाडीचे कार्यकर्ते देवदास दादा आणि त्यांचा हाताखाली काम करणारा असिस्टंट तिकडे आहे बघा, निरंजन. त्याचं काम जोरात चालू आहे. आणि वायरमॅन आणि नुकतेच ITI पास झालेले इकडे टाकली. ITI पास झालेला मेंबर इकडे, अरे इकडे रे ITI पास. आणि इकडे आता ITI पास होणारा माणूस. काम आता जोरात चालू आहे. आज फायनल डे आहे मंडळाचा. रात्रीचे 12:30 वाजल्यात. 12:30 वाजून गेले. आपल्या लाईटिंगचं काम पूर्ण झालेलं आहे आणि आपले आता कार्यकर्ते सगळे घरी निघाले आहेत. इकडे आपले 2 कार्यकर्ते गाडीवर निघाले. बाकी आपली गँग ओके लाईटिंग झालेली आहे. डेमो आपण आता उद्या चेक करू.
चला ओके, गुड नाईट. आज आपण बघतोय, आज फायनल तयारी आपली चालू झालेली आहे. मंडळाचं डेकोरेशनचं काम आपण काल रात्री आपण बघितलं, इलेक्ट्रिक काम पूर्ण झालेलं आहे. आज पडद्यांचं काम चालू आहे. आज फायनल डेकोरेशन आहे. आपण टेस्टिंग थोड्याच वेळात घेणार आहेत. आपले देवदास दादाचं काम प्रगतीपथावर चालू आहे. इकडं इंद्रजित दादांचं काम बघूया. आज बंटीदा, सागरदा आपले मुंबईकर आलेले आहेत, रुपेश दादा. चला बघूया आजच्या या फायनल दिवशी काय काय करते. 12 वाजून गेलेले आहेत आणि आपली फायनल स्टेजला मंडळाचं जे डेकोरेशनचं काम आहे, आज आपली मुंबईकर मंडळी, गावची मंडळी सगळी एकत्र झालेली आहेत आणि आजचा आपला फायनल दिवस आहे. उद्यापासून आपल्या घरच्या गणपतीचं डेकोरेशनसाठी अतोनात प्रयत्न चालू आहेत. अतुल दादा शिंगे आज मुंबईवरून पदार्पण झालेलं आहे आणि ते निरंजन होणार काय आज डेकोरेशन? 4 दिवस झालं वाय. तर मंडळी आपलं हे फायनल आपलं प्रवेशद्वाराचं हे आपण प्रवेशद्वाराचं आता उभारणी करताय आणि आतली लायटिंगचा बघताय फिनिशिंग. तर आपले लायटिंगचे सर्व्हिसरवा आलेले आहेत फायनल टच देऊन. आणि देवदास दादा आणि आपले निरंजन दादा, तुम्ही जी लायटिंग केलाय ऑसम केलाय तुम्ही, ऑसम. याबद्दल शब्द नाहीत. आणि 32 DVR आणलाय, 32 वाला. ते बघा आपलं चेक काय 32 वेळा आपण चेंज करू शकतोय. त्यामुळे काय सुट्टी नॉट यावेळी कार्यक्रम झालाय. अनुभवी व्यक्ती आणि हे उभा करण्याचं काम चालू आहे. फायनली आपली कमान उभारलेली आहे आणि आपल्या मंडळाचं काम टॉपला जाऊन ओके झाले. गणपती बाप्पा मोरया. आणि मित्रांनो, आपल्या गणपतीचं डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं एकदा कमेंटमध्ये मला नक्की कळवा. चला आपण सर्व कामं झालेली आहे. उद्या आपण बाप्पांच्या आगमनाची तयारी पूर्णपणे केलेली आहे. आपलं पूर्ण मंडपचा वरचा पडदा साईडचे हे आपण फेट्यांचं डेकोरेशन केलेलं आहे. आपण सारवून ओके पूर्ण खालचा हे सारवून घेतलेलं आहे शेणाने पूर्ण. आणि आपण समोरचं लाइटिंग बघताय, लाइटिंग माळ काल आपण पूर्ण केलं होतं. साईडचा पडदा आणि झिगझॅग लाइटिंग. फायनली आपलं डेकोरेशन हे अशा पद्धतीने यावर्षी आणि ओके डेकोरेशन कंप्लीट झालेलं आहे. टोटल डेकोरेशन करून आपण उद्या बाप्पांचं आगमन होणार आहे आपलं. तर कसा वाटला मंडळी लॉगमध्ये आपल्या बाप्पांच्या आगमनाची तयारी आपल्याला कशी वाटली लॉगमध्ये नक्की कळवा. तर पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये.